पैसे दिले की पिशवी तरी तिकडेच घरला चालल्यात, आमच्याकडे कोणी बघणार. पिशव्या पिशव्या पैसे पैसे पिशव्या धरा ह्यांना बी आणून द्या. पिशव्या पिशव्या पैसे पैसे पिशव्या पिशव्या पैसे पैसे पिशव्या पिशव्या पैसे पैसे तुमच्या पक्षात चालत का धराव कुणाचं खरं खोटं, आम्ही बी तसेच. वरले नेते तसं खाली, खाली तसं वर. ते पहिल्यापासून हातावर केलेले आहे, हातच हातच येत आहे. ते पहिल्यापासून हातावर केलेले आहे, हातच हातच येत आहे. म्हणायलेत ना कमळानं लय काही केलं म्हणायला. काय बी त्यांनी कमळानं केलं. आता आमच्या म्हातारीचे 4 महिने झालं पगारी बंद केलं. मग कुठं आले, मग का करावं. कशावर मत करतात बरं लोक. लोक लई पहिल्यापासून हातावर केलेले आहे, हातच हातच येत आहे. हा निवडणूक आहे, निवडणूक ह्यांना तर मुराद शहाजानी मध्ये म्हणजेच निलंग्यात विकास झाला मतदारसंघात, रोड नाही, काही नाही. कोणाची हवा आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. काँग्रेसची हवा आहे का? तेलंगणात बीजेपीचा आहे, पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काँग्रेसचीच राहील. काँग्रेसचीच राहील. हा हकदा पद्धती सुरू आहे का? 100% जेवढा फंड आणलो म्हणलं, गेला कुठं फंड. आपल्याचा. मग इथं विकास बी झाला असेल ना तसा. तुम्हाला कमीत कमी 5 तास यायला लागलो वापस. अरे बापरे, असं झालंय का सगळं? ह्या निवडणुकीत काय वातावरण? त्याच्यावरच असतंय ते सगळं, मतदारावरच असतं. राहिल्या गोळाचे घेऊन आले, आले गोळाचे घेऊन आले. तुमच्या वर्षाला होत्या, पाडव्याच्या मोहरी होत्या, तवाच देत. आता देत नाही म्हणाल्या. ते भाजपचं सरकार चांगलं आहे का काँग्रेसचं सरकार? महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय? महिला म्हणून काय वाटतं सांगू का? कोण? काँग्रेस. मला द्यावं 60 वर्षाच्या ठेवणे. पगार दिल्यावर आम्ही खरं झालं सांगतो, सगळं बोलतो, पंचायतला बोलतो, कुठं म्हणेल तिथं बोलतो. मूड काय निलंग्याचा, औराद शहाजानीचा काय आहे? जनतेचा कौल जाणून घेऊया. ते स्थापलेला हो इकडले सगळे सीमावरती. आमच्या गावात पैसे घेऊन मतदान करणार आम्ही. भाजप लढायला ती मुद्द्यावर लढतंय का? फक्त आता पैसे देऊन माणसं खरेदी करायची आहे. आता काय करावं? खरेदी विक्री संघ झाला का इकडे? तुम्ही विकासावर लढा ना, कशाला पैसे मुद्दा हे ती पुढे करला. विकासावर लढा. काय कुणाची हवा इकडे? कोणचं? त्या पाठी कशाला एवढं गठुडी की ह्या पाठी ते त्या पाठी दानच करणे, आपण मतदान अधिकार आहे ना बाबा. त्याचा अधिकार का फिदा कर, कशाला मतदान करावं हेच कळणार. कुठल्या पक्षात पुन्हा जाईल, कुठं उडी हानील हे कळच ना. असं ना खाली तसं वरील. वर तसं खाली. असंच आहे. काय वाटलं निष्ठावंत आहेत सांगा बरं, कोण निष्ठावंत आहेत? ज्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात आम्ही मतदानच करणार. अरे अरे अरे, असं कसं? निवडणुकीचा हक्क आहे. हाक घेऊन वर फुटलेल्या तर नाही. त्या पक्षातून त्या पक्षात चालत का मतदान करावं? आता झाला असेल की? आम्ही काहीच नाही, ते विकास ना पिकास. मतदान करून घेऊन आणि घर भरून तुम्ही घेऊन लाव. आम्ही कुठला घेऊ लागला? आम्ही विचारायला. भरोसाच राहील नाही कोणावर. मग हे लोक विकास कधी करतील? का करावं तर काय बी करलं त्यांच्या मनावर झाली ती आता सध्या बीजेपी सध्या. वातावरण आहे. वातावरण काय, ज्याच्याकडे दाम आहे त्याच्याकडेच पक्ष, ज्याच्याकडे दाम आहे त्याच्याकडेच आहे सगळं. सत्ता त्याच्याकडे दाम, त्याच्याकडे काम, त्याच्याकडे सत्ता. धनशक्ती आणि जनशक्तीचा विषय चालू आहे सध्या. त्या गावाचा विकास म्हणजे 0 आहे, 0%. रस्ते बघा, नाल्या नाहीत, कुठे सोयी. दिल्लीमध्ये चालू आहे, इथं काय सामान्य किती लोक हुशार झाले. दिल्लीत जे सुरू आहे ते तिथं सुरू आहे म्हणते. मग इकडे विकास झालाय म्हणायलेत ना सगळे. इकडे विकास केव्हा होत आहे? हा, विकास झाल्यावर साहेब असं कसं होत आहे? आता खेळतो म्हणलं तर करणार, मतदान नाही मतदान करणार. राज्यामध्ये जर बीजेपी सरकार आहे तर औरंगाबादमध्ये काँग्रेस येते. एवढं फुटकं नशीब आहे औरंगाबाद शहाजानीचं. आणि एवढे नरल्याचे माणसं आहेत खरं. विकास होते इथं, तेच फक्त पाय ओढणे चालू आहे औरंगाबादमध्ये. पायवाडावडी आहे का? पाय वडावडीत. ज्या पक्षातून त्या पक्षात इथे बी तेच पाय धरून वडायचंच काम आहे. कोण कुण्या पक्षात आहे काही सांगता येणार. निष्ठावंत आहेत का पक्षाचे? कोणाला मतदान करावं सांगा. निष्ठावंत असेल तर आम्ही त्याच्या मागे राहू. पैसे दिले की पिशवी तरी तिकडेच घरला चालल्यात, आमच्याकडे कोणी बघणार. झालंय का? पिशव्या पिशव्या पैसे पैसे पिशव्या धरा ह्यांना बी आणून द्या. विकास होतच नाही. विकासावर कोणी बोलतंय का? का फक्त गप्पा? गप्पाच. वेगळं पण तुम्ही अंमलात आणा ते गोष्टी सगळ्या. पैसे खातात मध्ये निघून जातात. आम्हाला किती कामे राहतात मागे, आम्ही करतो समाजीला. विकास म्हणजे काय? ते कळत नाही आम्हाला विकास म्हणजे काय नसलं. एक घालू नका बाबा. लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये औराद शहाजानीमध्ये म्हणजेच निलंग्यात कुणाची आहे हवा, कोण आहे या ठिकाणचा उमेदवार आणि कुणाला देणार जनता पसंती, या जाणून घ्या. बाबा, निवडणूक आहे. हा, कशी निवडणूक चालू आहे? बरे आहे, चांगले. बर, कुठल्या मुद्द्यावर या वर्षी तुम्हाला वाटतंय निवडणूक होणार आहे? काय सांगावं आता हेच काही कळलं मला ह्याचा मुद्दे भागच माहित नाही.
का बरं? आणि मग शेतकरी आहेत, शेतकरी कुठल्या मुद्द्यावर मत करतात? काही मुद्दा आहे का नाही शेतकऱ्याचा? हाय की भाव बिव चांगला मिळतोय वाटायला? हा भाव चांगला भाव चांगला मिळतोय, समाधानी आहे सगळं. समाज काय झालं पाहिजे शेतकऱ्यासाठी निवडणुकीमध्ये? पहिलं तर सरकार मला पाहिजे. हा? पहिल्याचं सरकार कसं होतं? नाही हा. आता ह्याचा अभ्यासच नाही, मला काय बोलायचं. हा, अभ्यास नाही का? कशा पद्धतीच्या निवडणूक आहेत? निवडणुकीत काय वातावरण आहे? आम्ही इथले नाही लोकलचे कुठल्या येतं? बालकी हा? बालकी पालखीच्या इथे कुठे गेले मामा? काय निवडणुका मामा, निवडणुकीत काय वातावरण आहे? नाही आम्ही त्या ह्या राज्यातले कर्नाटकातल्या मग काय म्हणून सुरीत काय आहे चालू? मदनसरीत काय अजित माने येतील. हा? अजित माने अजित मानेंचं आहे का? काय निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यावर होईल असं वाटतं मुद्दा तुम्हाला? विकासच झाला नाही मतदारसंघात. रोड नाही, काही नाही, काही मुद्दाच नाही, कोणता नाही. हा. कुठंच रोड नाही. तुम्ही जावा सर वडी बिरवडी तिकडे रस्ते बघा, होय का? गुडघ्याला खड्डे हा. आहेत. मग गुडघ्याला खड्डे असलेले हे सगळे मुद्दे असतात का? ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे आहेत आणि त्याच्यावर झालं नाही यांनी तर म्हणतात निधी भरपूर आणलो, निधी गेला कुठं ते आमदारलाच माहित, आम्हाला काय माहित. कुणाची हवा आहे इथं? इथं नाही आम्ही मधुश्री सर्कल मध्ये. होय बाबा, निलंग्यातच इथे हा निलंग्यातच जिथे मग कुणाची हवा आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. काँग्रेसची हवा आहे का? हा, काय मामा, काय म्हणतात काय चालतंय निलंग्यात? काय चालू आहे सध्या? निलंग्यात बीजेपीचा आहे पण हा. निलंग्यात बीजेपीचा आहे पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काँग्रेसचीच राहील. काँग्रेसचीच राहील. हा. कशामुळे जरा समजावून सांगा बरं आम्हाला. कशा काय समजून सांगायचं म्हणजे काय सांगावं सांगा तुम्ही. काय झालं म्हणजे काँग्रेसच्या मागे लोक राहिलेत असं मग? निधी तर भरपूर आला म्हणतात हो, पण रोड नाही, काही नाही. रोड केले, हे केले, ते केले म्हणते. फक्त म्हणायचं कारण झालं, बाकीचं काही नाही, कागदपत्र काहीच नाही. कागदापत्री सुरू आहे का? हा 100% हा. मला कामच्या एवढा फंड आणलो म्हणलं, गेला कुठं फंड? हा. रोड बीड तर व्हायला पाहिजे का नाही? बर, हा? फंड आणल्याचा दावा केला, फंड आणल्याचा. मग इथं विकास बी झाला असेल ना तसा? तुम्ही आता जर वाटलं तर माझ्याकडे 4 व्हीलर आहे, हा. तुम्ही नीट आपण येतो ना धानोऱ्याहून जरा पुढे मधुसरी तिकडे सरवडी बिरोडी जाऊ, हा. तुम्हाला कमीत कमी 5 तास यायला लागेल वापस. अरे बापरे, असं झालंय का सगळं? जाणून घेऊया, इकडे लोक आहेत. अरे काय ना ग, निवडणूक आहे, निवडणूक ह्यांना तर बोलू ना. निवडणूक आहे का? निवडणूक आहे का म्हणलं तर नाही. निवडणुकीवर बोलायचं नाही. काय आहे निवडणुकीत परिस्थिती? हा, आजी आहे माझ्यासोबत. आजी, काय परिस्थिती निवडणुकीची? निवडणुकीची परीक्षा काय आहे? हा. चा हा, सांगा सांगा सांगा. दमा दमा हा, सांगा, काय होत नाही. हा. काय होत नाही का? हा, सांगा. हा, मोदी हा. साहेबांनी सगळ्याला पैसे दिले म्हणून तिकडं मोदी सत्ता, त्यानं निवडणूक येते. म्हणून त्यांना आता निवडून. मग ह्या निवडणुकीत काय वातावरण? आता ह्या निवडणुकीत ते वातावरण ही आहे आता वातावरण. आणि कमळाचं काय आहे मग? कमळाचं काय फुल आहे? हा. हा येत आहे. मग आता कमळाचं इकडं हात गेले म्हणून कमळाला उभारल्यात. कमळाला हात आता कमळाकडे येते का हाताकडे येते? त्याच्या प्रश्न त्या दोघावर राहिला, आपल्या आमच्यावर राहिला. तुमच्यावरच असतंय ते सगळं, मतदारावरच असतंय. राहतंय की म्हाताऱ्यावरच. मग इकडे औरात शहाजानीकड निलंग्यात काय वातावरण सुरू आहे सध्या? सध्या हा. कसं? कसं ह्याच्यावरच आहे. हा. हा, कशावर मत करतात बरं लोक? लोक लई पहिल्यापासून हातावर केलेले आहे. त्या हातच येत, कोणी येतं? हातच येत आहे. हो का? हा, कंबळ म्हणायलेत ना, कमळानं लई काही केलं म्हणायला. काय बी त्यांनी कमळानं केलं. आता आमच्या म्हातारीचे 4 महिने झालं पगारी बंद केलं. हा. मग कुठं आले? हा. मग का करावं? हा, सगळ्याला सांभाळून घेतलो. आता त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं का नाही? का घेऊन ये? हा. हा, कुठं आहे ते? आम्ही इथं बायाचे नवरे मरून गेले, पंचायतला काम करा, 100 रुपये रोजचे आहेत. नगरपालिका काही होईना, आता कोणता व्यवस्थित काही होईना. आलेले सगळे गावमती गिळलाले, आलेले गावमती गिळलाले. आम्हाला का डेकर लाले तर काय बी करणार? आल्या गोळाचे घेऊ लागले, आले गोळाचे घेऊ लागले. आम्ही आता काल पैसे पुसलो तर त्यांनी का म्हटले? काय म्हणले? आम्ही आताच देत नाही. तुमच्या वर्षाला होत्या, पाडव्याच्या मोहरी होत्या तवाच देतो, आता देत नाही म्हणाल्या. हा, मग का खाऊ? आता या काळामध्ये भाजपचं सरकार चांगलं आहे का काँग्रेसचं सरकार? महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय? महिला म्हणून का वाटतं सांगू का? आजवर चढीला, आजवर चढीला कोण? काँग्रेसनं चढीला, इंदिरा गांधीनं चढवली. काय
सुगडी दिली, सगळं दिली, माणसाला वाचवली. सुगडीला गोळ्या घातले, माणूस खाली पडलं. पडले की मग आता ही लाडकी बहीण योजना आली, लाडक्या बहिणीला पैसे मिळाले म्हणते की भाजप? कोण म्हणतंय? आम्ही म्हणतो ना, आम्ही म्हणतो नाही, आम्हाला मिळणार तर लाडक्या बहिणीला पैसे द्यायले की भाजपला? मग होय देवला रे. आम्ही कुठं लाडक्या बहिणीच्या 60 वर्षाच्या आहो. हा मला द्यावं 60 वर्षाच्या आहो. सरकारला बी आम्ही इतक्या दिवस 50 वर्ष नोकरी केलं, गावमती काम होतं. गावमती कामाने आम्हाला योजना काहीच केली. आता सरकारने आम्हाला योजना करावं, पंचायत नगरी करून आम्हाला बसली पगार दिल्यावर आम्ही खरं झालं. निवडणुकीत ही मुद्दे आहेत का सगळे? मग हे नेते यायले तर मत मागाय ते काय त्यांना सांगता काय सगळं? सांगतो, सगळं बोलतो, पंचायतला बोलतो, कुठं म्हणेल तिथं बोलतो. हा मूड आहे. आणि एकंदरीत ग्रामीण भागामध्ये औराद शहाजानीत काय मूड आहे, दुसऱ्या भागांमधूनही जाणून घेऊया मूड काय निलंग्याचा, औराद शहाजानीचा. जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकामध्ये सीमावर्ती भाग निलंग्यात काय आहे जनतेचा कौल जाणून घेऊया. निवडणूक आहेत की बाबा? काय वातावरण आहे? काय होतं ना, आम्हाला तर आम्ही कर्नाटकाच्या हे तर महाराष्ट्रात आहे. आता इथं उगा ह्याला आलाव काय खरेदीला? बाजारला बाजाराला आलाव. तुम्ही कुठले आहो? इथले आहो का निलंग्याचे? काय निवडणुकात काय वातावरण आहे? चांगलं आहे. चांगलं आहे का? लाडक्या बहिणीचे पैसे बिशे सगळे आहेत का विषय? नाही, काही जणाला नाहीत, काही जणाला आहेत. बर, बऱ्याच जणाला वगळ्यात मग ही सगळे मुद्दे आहेत का नाही या निवडणुकीत? आहेत की. बर, कुठल्या मुद्द्यावर निवडणुका आणि महिला मतदान करतात? महिलासाठी काही काही सक्षम म्हणजे काही देणं घेणं केल्यावरच करतात. लय भल्या योजना सुरू आहेत असं सांगायले की सरकार? काही नाही, काही नाही. कुठे येता, कुठे येता सुविधा? लाडक्या बहिणीचं दिलं आणि मध्ये बंद पाडलं. बाया सगळ्या रस्त्यावर येऊन बोलायला आता. मग आता निवडणुकीत काय वेगळं आहे का तेच चित्र आहे दरवर्षीच? तेच वर्षी तेच, आम्ही हे करतात ते करतात म्हणतात, करायचं तेच करतात. हो का? काय बाबा या वर्षीचं निवडणुकीत ह्या पक्षातून त्या पक्षात चालत तर काय धरावं कुणाचं खरं आणि खोटं? आम्ही बी तसेच. वरले नेते तसं खाली, खाली तसं वर. काय वाटलं असं ना, खाली तसं वरील वर तसं खाली, असंच आहे. काय वाटलं बदल झाला का? कोण निष्ठावंत आहेत सांगा बरं? कोण निष्ठावंत आहेत? ज्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, आणि आम्हाला छुटले जनता म्हणतात. काय पिछे काँग्रेसमध्ये चालले आता युद्धाला. कुणाला मतदान करावं हेच कळणार. कुठल्या पक्षात पुन्हा जाईल, कुठं उडी हानील हे कळच ना. मग मत देताना हे सगळे मुद्दे आहेत का? म्हणालो आम्ही गच घरातच मतदानच करणे. आपण मतदान अधिकार आहे ना बाबा. कशाचा अधिकार का फिता कर? कशाचा अधिकार? तुम्ही थोडं अलसीत जाऊन फिरून बघा. हे कार न्या, अलसीत फिरून या, कशी सोय की काहीच नाही, कमराला पार ही होईल असं झालं. काही बी नाही. आणि पण या मुद्द्यावर निवडणूक होती का मग? होत्या का राहत्या का करायच्या घेऊन त्याला आम्ही मतदानच करणार. अरे अरे अरे, असं कसं? निवडणुकीचा हक्क आहे बाबा. हाक घेऊन वर फुटलेला तर नाही. त्या पक्षातून त्या पक्षात चालत का मतदान करावं? आता जिल्हा परिषद निवडून दिली की तुम्ही, विकास झाला असेल की? आम्ही काहीच नाही ते विकास ना पिकास. काय झालं? मतदान करून घेऊन आणि घर भरून तुम्ही घेऊन लाव. आम्ही कुठलं घेऊन आलो? आम्ही विचारायला त्या पार्टीतून त्या पार्टी कशाला एवढं गठून येते की ह्या पार्टीतून त्या पार्टीत जातात. असं व्हायलंय का? अरे बघा हे बाबाचं म्हणणं. जाणून घेऊयात आणखीन काही भागातून काय होतंय निलंग्यातलं काय आहे. खरं तर ही औराद शहाजानी आहे. औराद शहाजानी हा सीमावर्ती भाग आहे. निवडणुकीत काय वातावरण आहे बरं? काय सांगता येत नाही. इकडला माणूस तिकडे झाले, तिकडला माणूस इकडे बोलाले. कोणाला पण मतदान त्याला विश्वास राहिला का नेत्यावर? भरोसाच राहील नाही कोणावर. मग हे लोक विकास कधी करतील? का करावं तर? काय बी करलं त्यांच्या मनावर झाले ते. बरं, कुठला पक्ष इकडे चालायला मग आता सध्या? बीजेपी सध्या. असं आहे का? काय निवडणुकीचं भाऊ वातावरण? शासकीय नोकरी आहेत का? तुमचं काय? तुम्ही बी नोकरदार? नोकरीवाले आहेत हे. काय तुमचं नोकरी ठाऊ का तुम्ही? नाही. मग मला सांगा निवडणुकीत काय वातावरण आहे? वातावरण काय, ज्याच्याकडे दाम आहे त्याच्याकडेच पक्ष. तिकडे बघून सांगा कसं ज्याच्याकडे दाम आहे त्याच्याकडेच आहे सगळं. सत्ता. त्याच्याकडे दाम, त्याच्याकडे काम, त्याच्याकडे सत्ता. धनशक्ती आणि जनशक्तीचा विषय चालू आहे सध्या. आणि एकतर काय रस्त्याचा विषय काहीच नाही. बघा तुम्ही हालसी गावचा मी रहिवासी आहो. त्या गावाचा विकास म्हणजे 0 आहे. 0%. रस्ते तुम्ही बघा, नाल्या नाहीत, कुठे सुविधा नाही, कुठे बाथरूमची नाही, स्मशानभूमीची सोय नाही. हर गोष्टीच्या काही तुम्ही विकासावर लढा ना. कशाला पैसे मुद्दा हे ती पुढे करायला? विकासावर लढा.
काय कुणाची हवा इकडं कोण चाललं हवाला घेऊन काय करायचे आहे? तुम्ही मुद्दे घेऊन या आमच्या समोर, जे लढायचे ते मुद्दे घेऊन या समोर, मुद्द्याला मतदान करू आम्ही. काँग्रेस भाजप लढायला ती मुद्द्यावर लढतंय का अहो मुद्दे कुठे त्यांचे, फक्त आता पैसे देऊन माणसं खरेदी करायची आहे यांचं. आता काय करावं खरेदी विक्री संघ झाला का इकडे होणारच की प्रत्येक गावात प्रत्येक बुथवर हेच चालू आहे सगळं. राज्यामध्ये काय प्रत्येकीच्या मध्ये. दिल्लीमध्ये चालू आहे, इथं काय सामान्य सामान आहे. किती लोक हुशार झाले दिल्लीत जे सुरू आहे तेच इथं सुरू आहे म्हणते बाबाला काय काय सुरू आहे सांगा काय सुरू आमच्या रस्त्यात आमचे मतदान नाही नाही हा आहे का? चला नाही साहेब रस्त्यानं हा हलसे बरं मग इकडे विकास झालाय म्हणायलेत ना सगळे इकडे विकास केव्हा होत आहे हा विकास झाल्यावर साहेब असं कसं होत आहे विकास करा तुम्ही मला तुम्ही लय अनुभव घ्या कुठल्या पक्षाने विकास केलाय आता केले तर आता आजवर आता करतो म्हणलं तर करणार मतदान नाही मतदान करणार हा मतदानच करायचं नाही का आई धनाधन मतदान करता पुन्हा नाही नाही पैसे घेऊन मतदान करणार आम्ही आता पैसे बी नाहीत का आता तर हा काय सुरू आहे इकडं काही नाही, हे आता कसं आहे, इकडं बघून सांगा की आम्हाला अनुभव लोकांवर आलाय. हा. टीव्ही रोज बघूल्यात, रोज टीव्ही बघूल्यात. आता हिनी बोलायल्यात, आता पक्षाचं काय पक्षाला काही बोलायचं नाही आपण, पण काही गावामध्ये विकास होणार, काही गावामध्ये हुल आलाय. आता कसं हुल आलाय, का हुल आलाय ते आता तुम्हाला माहित. चूक कुणाची चूक कुणाची आहे चूक आपण औरंगाबाद शहाजीने तर असं बँडला काय सगळं राज्यामध्ये जर बीजेपी सरकार तर औरंगाबादमध्ये काँग्रेस येते. एवढं फुटकं नशीब आहे औरंगाबाद शहाजीने आणि एवढे नैर्लज्य माणसं आहेत खरं. ज्याची सत्ता आहे ज्याची आली तर विकास होते इथं, तेच फक्त पाय ओढणे चालू आहे औरंगाबादमध्ये. पाय वाडावडी आहे का पाय पाय वडावडीत ह्या पक्षातून त्या पक्षात इथे बी तेच पाय धरून वडायचंच काम आहे. हा. काहीच नाही. गोंधळ आहे ना, गल्ली पासून दिल्ली पण तेच गोंधळ आहे. कुठं काय गोंधळ, बिना राजकीय आहे का, कोण कुण्या पक्षात आहे काही सांगता येणार. राहिलं तर निष्ठावंत आहेत का पक्षाचे, कोणाला मतदान करावं सांगा. निष्ठावंत असेल तर आम्ही त्याच्या मागे राहू. पैसे दिले की पिशवी तिकडेच घरला चालल्यात, आमच्याकडे कोणी बघणार. असं झालंय का पिशव्या पैसे पैसे तिने पिशव्या घेऊन चालले, आम्ही रिकामं मतदान करून का कामाचं आहे. बघा हे राजकारण्यानो पिशव्या धरा ह्यांना बी आणून द्या, नाहीतर विकास कसा होईल याच्यावर बघा काय म्हणायचं. होईल का विकास आहे, विकास होतच नाही. विकासावर कोणी बोलतंय का फक्त गप्पा गप्पाच. हा काहीच कामाचं. आता भाषणात कशा गप्पा असतात जरा सांगा लोकांना. नाही, भाषणात भरपूर गप्पा असतात, आता सांगायच्या बोलायचे बोल वेगळे, सांगणं वेगळं, पण तुम्ही अंमलात आणा ते गोष्टी सगळ्या जे तुम्ही वाचनामध्ये देता होता. बाबा आले तिकडून काय काय बाबा निवडणूक काय निवडून का गावात ही नाही ना, रस्त्याही नाही दिसतात चिकोल गावात, कुठे रस्ता नीट नाही गावात. काय करता विले कुठलेही राजकारणी विले मग टाका म्हणे का टाकून गावात हिंडाय नाही रस्त्याला. कुठला ही आहे आलची आमचीच आहे. बरं कुठल्या मुद्द्यावर निवडणूक आहे या वर्षीची त्याचं काका लोकांचं काकडे राजकारण ते पैसे खातात माझ्या निघून जातात. आम्हाला किती कामे राहतात मागे. बाबा लय तापलेला हा इकडले सगळे सीमावरती. हा आमच्या गावात अजून हिंडा कुणाला बाहेर हिंडत नाही, काय हिंडत नाही. आणि आधी कुणाला मतदान करीत होता आम्ही करतो समाजीला. मग आता कुणाला ठरविलं का तेच करायचंय. काकडचं कोणता लोकांचा म्हणायचं काका तू लोकांचं काही सांगताच येत नाही बाबा. राजकारणा बघा हे म्हणता आलं विचारायला काय सुरू आहे म्हणून. नाही तेच असलं का काय म्हणतात कोणाचं विकास म्हणजे काय बाबा बरं विकास म्हणजे काय तिकडनं आम्हाला विकास म्हणजे काही नसलं. हाच आहे का रोड नाली रस्त्यासाठी मतदान मागतात ती करतात का मग ते म्हणल्यात पंचायतीचा ते आमच्याकडे ते म्हणल्यात त्याच्यावर घालता ती ह्याच्यावर घालताय. तर असं एकावर एक घालू नका बाबा, लोकांचा विकास करा, नाही तर बघा जनता कशी करते. आणखीन काही भागातून आढावा घेऊया आपण.